नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झाले कर्जमाफीचा विषय घेऊन बरेच शेतकरी आता पात्र होतील, बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, अशा प्रकारचं शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, तुम्हाला कित्येक दिवस झालं वाटत असेल की आता मला त्या ठिकाणी आता कर्जमाफी मिळणार आहे, कारण मी कर्जमाफीला पात्र झालो आहे. प्रत्येक थकबाकीदार त्या ठिकाणी कर्जमाफीला पात्र आहे, अशा स्वरूपाचं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेला प्रश्न की मी त्या कर्जमाफीमध्ये पात्र होईल का. तर त्याचंच उत्तर घेऊन येणार आहे. कारण आता त्या दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता, त्याच्यानंतर आता परवाच्या दिवशी जी माहिती समोर आलेली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे की 30 सप्टेंबर 2025 30 सप्टेंबर 2025च्या दरम्यान जर तुम्ही त्या ठिकाणी थकीत असताल तर तुमचा विषय त्या ठिकाणी मांडला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी परवाच्या दिवशी बैठकीमध्ये सगळ्या जे काही थकीत शेतकरी होते त्या थकीत शेतकऱ्यांचा अहवाल मागवला आहे आणि 2020 पासून जे चालू बाकीदार आहेत त्यांचा देखील अहवाल मागितला आहे. मग आता चालूचा देखील अहवाल मागितला आहे आणि थकीतचा पण मागितला आहे. मित्रांनो, बरेच शेतकरी आपले आहेत त्यांना वाटतं आता ही चालूचा पण मागितला आणि थकीतचा पण मागितला, नेमकं काय कारण आहे. तर त्या ठिकाणी आता नवीन निर्णय घेण्यात येणार आहे. थकीत जे 30 सप्टेंबर आहेत त्यांच्यासाठी कर्जमाफी जाहीर होणार आहे. मग आता 30 सप्टेंबरच्या पुढच्या लोकांचं काय, म्हणजे आता 2025मध्ये डिसेंबरपर्यंत थकीत झाला असेल, कुणी नोव्हेंबरमध्ये थकीत झाला असेल, कुणी 2026च्या पहिल्या महिन्यामध्ये थकीत झाला असेल, या लोकांचं काय. तर त्या लोकांचा कुठेही त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. 30 सप्टेंबरचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 30 सप्टेंबरच्या लोकांची यादी मागून नेलेली आहे. जे थकीत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा लाभ दिला जाणार आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कित्येकदा सांगितलं आहे की आम्ही 30 जून पूर्वी कर्जमाफी करू. ते आता त्या ठिकाणी 23 फेब्रुवारीला अधिवेशनामध्ये बजेट मांडताना त्या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे की तुम्हाला कर्जमाफीमध्ये तुमचं कर्ज किती माफ होणार आहे आणि किती तारखेपर्यंत त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे, अशा बऱ्याच गोष्टीची माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. मग आता आमचे शेतकरी म्हणतात की मला कर्जमाफी मिळेल का आणि मला कर्जमाफी मिळेल का. तर त्याचं एकच उत्तर मित्रांनो, 23 तारखेचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही वाट पहा. धन्यवाद.